डिझाईन की ज्यामध्ये ज्यामध्ये तुम्ही एकाच गटावर पहिला प्रयोग करता आणि एकाच गटावर प्रयोग करता आणि त्याचा परिणाम बघता, पण त्या गटाशी तुलना केली जात नाही आणि त्यामुळे प्री एक्सपेरिमेंटल डिझाईन इज लिस्ट इफेक्टिव्ह देन टू एक्सपेरिमेंटल डिझाईन that is employs a randomization to provide for control or equivalent of groups and exposure to treatment. मग ह्यामध्ये दोन गट केले जातात, त्याच्यामध्ये रॅन्डमली ते सिलेक्ट केले जातात आणि रॅन्डमली सिलेक्ट केल्यानंतर दोन गटातला फरक बघितला जाता, दोन गटांची तुलना केली जाती, दोन्ही पैकी एका गटाला आपण ट्रीटमेंट देतो, एक्सपोजर टू द ट्रीटमेंट, आणि मग त्याचं जे काही आपल्याला परिणाम असतील ते दिसून येतात. त्यामुळे दिस इज ट्रू एक्सपेरिमेंटल डिझाईन असे ह्याला म्हटलं जातं. अँड देन क्वाझी एक्सपेरिमेंटल डिझाईन. क्वाझी एक्सपेरिमेंटल इट इज कॉल्ड क्वाझी बिकॉज इट इज एक्सपेरिमेंटल बट इट हॅज नो रँडमायझेशन अँड फॉर दॅट इट इज कॉल्ड एज क्वाझी. त्याला मराठीमध्ये काहीतरी प्रायप्रायोगिक असा शब्द आहे. प्रायप्रायोगिक ह्याचा अर्थ काय, तर ह्या प्रायप्रायोगिक गटामध्ये विशुद्ध प्रायोगिक अभिकल्पाप्रमाणे म्हणजे ट्रू एक्सपेरिमेंटल ह्याच्याप्रमाणेच ह्याचा पण what is the aim of this quasi experimental design? The aim is same as true experimental design. म्हणजे एक्सपेरिमेंटल डिझाईनचा जो हेतू आहे की तुमची जी काही स्वाश्रयी आणि आश्रित चल आहेत म्हणजे डिपेंडंट आणि इनडिपेंडंट व्हेरिएबल आहे ह्यातला संबंध आपल्याला निश्चित करायचाच आहे ह्या एक्सपेरिमेंट मध्ये सुद्धा, परंतु प्रयुक्ताची निवड व त्याची गटांमध्ये यादृच्छिकरणाने विभागणी करता येणे शक्य नसल्यामुळं जे काही गट असतात ते तसेच वापरले जातात. म्हणजे ह्यामध्ये रँडमायझेशन इज नॉट फिजिबल, आपण रँडमायझेशन करू शकत नाही. अशा गटामध्ये आपल्याला क्वाझी एक्सपेरिमेंटल डिझाईन वापरलं जातं, म्हणून ह्याला नाव असं दिलेलं आहे. त्यामध्ये फक्त ट्रू एक्सपेरिमेंटल पेक्षा काय वेगळं आहे तर इट इज नो रँडमायझेशन इज देअर, बाकी सगळं सेम असतं. सो दॅट इज दिस इज एक्सपेरिमेंटल बट स्टील इट इज कॉल्ड एज क्वाझी एक्सपेरिमेंटल design. So these are the categories of designs. Now we are going to see what are the pre-experimental design, what is the true experimental design, and what is the quasi-experimental design. Excuse me, Pathak sir, shall we take a break of 10 minutes? Hello? Hello? Am I audible or not? हा घेऊ शकतो, म्हणजे मी बोलते ते ऐकू येते ना, मला काहीच कळत नाही, काही रिएक्शन नाही त्यामुळे. नाही नाही, असू दे की असू देत, काही हरकत नाही. फक्त मुलांच्या पर्यंत जाते ना, कारण त्यांच्याकडून मला काहीच रिएक्शन नाही. ओके, बर, हो बरोबर आहे, ते सगळं डिस्टर्ब होतं. बरोबर आहे, बरोबर आहे. सो शॅल आय टेक अ ब्रेक 10 minutes? Okay, okay, okay. I'll announce like that. Okay. Yes, dear participants, we will take a 10 minutes break and then we will continue. Okay. हा बोल. येणार आहे पण मला तर वेळ, आता माझी लेक्चर्स चालू आहेत, 1:30 वाजेपर्यंत लेक्चर आहे, ते झाल्यावर येते का? नाहीतर मग मी आता कॉम्प्युटरवर माझं ऑनलाईन लेक्चर चालू आहे. बरं ठीक आहे, बाकी काय नाही ना. आता पुन्हा 10 मिनिटं माझा ब्रेक आहे, पुन्हा सुरू झालं की मी 1:30 वाजेपर्यंत नाही मग.
कसली पावती? हा हा. ठीक. चालेल. हा हॅलो बोला की. हॅलो. हा गुळवणी बोलते, फोन केला होता ना. नमस्ते. हो हा हा दुसऱ्या नंबरवरून लागला वाटतं. बरं बरं. हा हा. 16ला हो बहुतेक 16ला ठरले. माझ्या पण लक्षात नाही. हा. बरं बरं चालेल, मी बघून घेते. ओके ओके ओके. हा कोण बोलते? हा बोला की. कुठला विषय? चालेल की. 2 दिवसांनी भेटाल? मी नाहीये जरा सोमवार नंतर. राष्ट्रपती नाही. कुठं तुम्ही फोन लावलाय? मॉडर्न एज्युकेशन सोसायटी मध्ये. हा हा. हो हो हो. तिथंच या. बरं.
सर्व पार्टिसिपेंट एक सूचना आहे, तुम्ही सकाळी 4:10 वाजता चॅट बॉक्स मध्ये तुमचं रोल नंबर आणि नाव टाकलं पाहिजे. मी ऑब्झर्व करतोय तुम्ही 11 पर्यंत तुमचं ते काम चालू असतं, तुमची अटेंडन्स लागणार नाही असं केलं तर. तुम्ही राईट टाइम तुमच्या चॅट बॉक्स मध्ये तुमचं नाव आणि रोल नंबर सकाळी 10 ते 10:10 या 10 मिनिटातच पूर्ण केलं पाहिजे. तुम्ही पुढे जाताय कोणत्याही टायमिंगला जेव्हा कोणत्या पण टायमिंगला टाकताय ते बरोबर नाही. मॅडम, ज्यावेळेस तुम्हाला डिस्कशन करायचं असेल ना त्याला मला सांगा, मी यांना अनम्यूट करतो मग सर्वांना. Hello, hello, sir. हाँ बोला. सर, अगर ये 10 मिनट के ब्रेक में अगर हम नहीं जाना हो सर, तो फिर रोल नंबर टाइप करने की जरूरत नहीं है ना? नहीं, ब्रेक में रोल नंबर टाइप करना जरूरी है सबको. हेलो. सर, क्लास लीव ही नहीं की है तो फिर भी टाइप करना है? हाँ, यस मैम. रोल नंबर ब्रेक में टाइप करना सबको कंपलसरी है. जी सर, हम लोग लॉग लॉग फिर भी हम कर सकते हैं नंबर टाइप.
आपला आवाज क्लिअर येत नाही सर. सर आम्ही लॉग 3 नंबर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका सर, तुमचा आवाज येत नाही क्लिअर. सर मी म्हंटल झालीच नाही तरी सर शॅल वी स्टार्ट? येस मॅम सर 10. हा यस मॅम. सर आता परत एकदा रोल नंबर टाकायचा का चॅट बॉक्स मध्ये? Yes, participants, dear participants, shall we start? हा यस मॅम. Yes, ma'am. Okay, okay. Are you comfortable? yes absolutely Am I too fast or too slow, or what is it is not clear, etc.? No, ma'am, it's no, so. no madam good going on. Or ma'am. Okay, No issue. okay. So let us start now. We had we are discussing about experimental design, and now we are going to see about the 3 categories, that is pre-experimental design, true experimental design, and quasi-experimental design. For that, these are the abbreviations. R is for random assignments of subject to the groups or treatment. So whatever treatment we are going to give to the candidates, that is the R. Then X is the exposure of a group to an experiment or whatever treatment we are going to give. C is the exposure of the group to the control or placebo condition, and O is observation or test administered. So these are represented like this. The words R, X, C, O stand for R for treatment, X for R for random assignment, then X for exposure, that is treatment, C for control group, and O for observation. So this is pre-experimental design. So as I have told you, this is we have seen that it is less effective. There is no control or no way of equating. So what is that design? Pre-experiment, the one short case study. One of that is one short case study, that is the for one group the treatment is given, and then the observation or the post test. O is the observation or the post test. So one group only that is given the treatment and the result is observed. जसं आपण करतो की वर्गामध्ये एखाद्या वर्गाला आपण एखादं काहीतरी शिकवतो आणि त्याच्यावरती आपण त्यांची परीक्षा घेतो आणि मग काय रिझल्ट आला तो बघतो. सो दिस इज वन शॉर्ट केस स्टडी. सो कॅन यू से दिस इज रिलायबल? नो, because there is no control, there is no pre-test, there is no randomization, just the treatment is given and the observation is done. So no technique is used to control the variables. काही कंट्रोल वरती व्हेरिएबल नाहीये. म्हणजे ते मुलं एक गट मुलांचा घेतला वर्गात, त्याच्यावरती ट्रीटमेंट दिली आणि त्याच्यावर त्यांना टेस्ट देऊन किंवा त्याचे ऑब्झर्वेशन करून निष्कर्ष काढले. वी कॅनॉट जनरलाइज these results. So this is less effective. Then one group pre-test post-test design. This is a little bit different. That is, one group is there. That group is given pre-test. That is O1. O1 is pre-test is given. Then X is the treatment is given. The experiment is done. And O2 is the post-test. So एका गटाला पूर्व चाचणी दिली. पूर्व चाचणी दिल्यानंतर जे काही ट्रीटमेंट आहे किंवा जो काही प्रयोग आहे तो केला आणि मग उत्तर चाचणी दिली आणि पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणीचे निष्कर्ष काढले. इथं कंपॅरिझन नाही, इक्वेटिंग ग्रुप्स नाही. म्हणजे एक गटच आहे, त्यामुळे तो गट रॅन्डमली सिलेक्ट केलेला नाही. तो या गटातल्या सगळीच मुलं त्या प्रयोगामध्ये आलेली आहेत. त्यामुळं तिथं त्या मुलांचं किंवा जे प्रयोज्य आहेत त्यांच्याबद्दलचं इक्वेटिंग किंवा त्यांची तुलना कुणाशी होणार नाहीये. त्यामुळं हा ग्रुप सुद्धा हे निष्कर्ष सुद्धा येतील ते दॅट वी कॅनॉट जनरलाइज. त्याचे निष्कर्ष सुद्धा आपण सगळ्यांना लावू शकणार नाही, कारण तो ग्रुपच एकच ग्रुप आहे
की ज्यामध्ये कुठलीही तंत्र वापरून कुठल्याही एक्स्ट्रॉनियर्स ऑर इंटरव्हिनिंग व्हेरिएबल्स आहेत ते कंट्रोल केलेले नाहीत, की ती मुलं एका ठराविक गटात म्हणजे बुद्धिमत्तेची असतील का, ते एका ठराविक सामाजिक स्तरातून आलेले असतील का, त्यांचे बाकी सगळे फिजिकल आस्पेक्ट एकसारखे असतील का माहित नाही. त्यामुळं ते मुलांच्यावर जो प्रयोग केला आणि त्याची उत्तर चाचणी काढली ती आपण कुणाला लावू शकणार? ह्या गटातल्या ह्या बुद्धिगणांकाची मुलं असतील तर त्यांना लावू शकणार का? ह्या सामाजिक परिस्थितीतून आलेली मुलं आहेत त्यांना लावू शकणार? कुणालाच आपण लावू शकणार नाही, कारण इट इज अन हेट्रोजिनस ग्रुप. हा काही एक समान ग्रुप नाहीये. त्यामुळं हे पण नॉट इफेक्टिव्ह. देन इफेक्ट of pre-test internal validity not control. So history, as I have told you, की त्यांची internal validity ही control केलेली नाही. Then third one is the static group of comparison, that is no equivalence. ह्यामधला सगळ्या तिन्हीचाही तो सिरियस हे आहे की त्यामध्ये आपण एकच गट असल्यामुळं त्याची आपण तुलना करू शकत नाही. आता इथं काय केलंय, 2 गट केलेले आहेत. त्या नाही, तोच गट पहिल्यांदा ट्रीटमेंट दिली, ऑब्झर्वेशन केलं किंवा टेस्ट दिली, नंतर कंट्रोल केलं आणि त्या गटाला टेस्ट दिली. सो स्टॅटिक ग्रुप कंपॅरिझन असं याला म्हटलेलं आहे. सो ह्या तिन्ही ह्याच्यामध्ये आपल्याला कुणाशी दुसऱ्या गटाशी इक्वेट केलेलं किंवा रँडमायझेशन दिसत नाही. सो दॅट इज द सिरियस थिंग अबाउट and that is a negative thing about the pre-experimental design. Now there is next one is true experimental design. So what is true experimental design? Random assignments of subject to experimental and control group. It is a strongest design but a little bit difficult. की true experimental design आहे हे स्ट्रॉंगेस्ट, म्हणजे त्याचे निष्कर्ष आपण त्याची व्हॅलिडिटी, त्याचे निष्कर्ष आपण जनरलाइज करू शकतो आणि त्याची व्हॅलिडिटी पण, त्याची वैधता पण जास्त असते. परंतु अशा प्रकारे गट करणं हे किंवा ते इक्वल करणं हे जास्त सोपं काम नाही. इट इज अ डिफिकल्ट टास्क. द पोस्ट टेस्ट ओनली इक्विव्हॅलंट ग्रुप डिझाईन, त्यामध्ये कसं केलेलं आहे, रॅन्डमली सिलेक्ट केलेलं आहे, त्यांना ट्रीटमेंट दिलेली आहे, पोस्ट टेस्ट दिलेली आहे. दुसऱ्या गटाला रॅन्डमली सिलेक्ट केलेलं आहे, ट्रीटमेंट दिलेली आहे आणि पोस्ट टेस्ट ओनली, म्हणजे त्यांना प्री टेस्ट दिलेली नाही ह्या गटाला, की त्या गटाला पोस्ट टेस्ट ओनली इक्विव्हॅलंट, 2 इक्विव्हॅलंट ग्रुप केलेत आणि त्यांची फक्त पोस्ट टेस्ट देऊन हे केलेलं आहे, म्हणजे हे डिझाईन एक प्रकारचं आहे. देन प्री टेस्ट, पोस्ट टेस्ट, इक्विव्हॅलंट ग्रुप डिझाईन, यामध्ये काय केलेलं आहे की 2 गट केलेले आहेत. यामध्ये त्यांना रॅन्डमली ट्रीटमेंट दिलेली आहे, रॅन्डमली गट सिलेक्ट केले, 2 ट्रीटमेंट दिली आणि त्यांना पोस्ट टेस्ट दिली. प्री टेस्ट, ट्रीटमेंट, पोस्ट टेस्ट, प्री टेस्ट, ट्रीटमेंट, पोस्ट टेस्ट, अशा प्रकारे 2 गटांचं ऑब्झर्वेशन त्यामध्ये केलेलं आहे. So these are true experimental designs. So here we can see that the randomization is there. Randomly the groups are selected and that is important thing because in this just a minute. आवाज म्यूट झाला वाटतं मॅडम तुमचा. Hello. हा येस, येतोय आता. Am I audible? हा येस मॅम. Okay. So in this we are seeing that in true experimental design, the equivalence of the experimental and the control groups is provided by random assignments. So it is not in the previous one experimental design. It was not there. So in this we have seen that one short case study where it cannot be generalized because
what would happen if the treatment has not been applied? This design provides weakest basis for generalization. As we have seen, that we cannot generalize. Least adequate design it is called, because there is no control group and the failure to provide for equivalence of a control group. Then one group design also the same thing is there. This design provides some improvement over the first. ह्याच्यापेक्षा थोडासा हा बदल झालाय, because for the effects of the treatment are not judged by the by the difference between the pre-test and post-test scores. No comparison with a control group is provided. Here also no comparison. One group is only there, so no comparison there. So as I have told you, there is issues of internal validity and control. Then the static group, the same thing is there. For static group, this design compares the status of a group that has received an experimental treatment. There are two groups, experiment and control group, but there is no provision for establishing the equivalence of the experimental and control group. So this is a serious limitation, that there is no comparison between, because there only one test is given for both of them. So that is static group design, and so this is the limitation of pre-experimental design. And whereas in post-experimental design, the post-test only equivalent group we have seen, that is one of the most effective, and that has got minimum threats to experimental validity, because it differs from the static group comparison. That is, experimental and control groups are equated by random assignment. So it is not in the earlier this one, that in this we have seen the static group, there is no randomization. R is not seen here, so no randomization there. One group is selected, another group is selected, and the test here in the true experiment design we can see. And random assignments at the conclusion of the experimental period, the difference between the mean test scores of the experimental and control groups are subjected to a test significance. So here we can apply tools also, and इथं आपण जनरलाइज करू शकतो, आणि म्हणून हा डिफरन्स आहे की तो प्री एक्सपेरिमेंटल आणि ट्रू एक्सपेरिमेंटल डिझाइन. देन द this is also a very strong design, where we can see that pre-test is here. There is no pre-test in the previous this one, the equivalent group आहे. इथं pre-test पण आपण देतोय. रॅन्डमली ग्रुप सिलेक्ट केला, त्याला pre-test दिली, त्याला ट्रीटमेंट दिली आणि त्याला पोस्ट टेस्ट दिली. दुसरा गट पण रॅन्डमली सिलेक्ट केला आणि त्याला ऍक्च्युअली इथं सी पाहिजे हे. सो त्याला ट्रीटमेंट दिली आणि त्याला पोस्ट टेस्ट दिली. सो C43 हे त्यांचे पोस्ट टेस्ट कंट्रोल ग्रुप आहे हा, की ज्याला आपण त्याला पण प्री टेस्ट दिली आणि त्याला पण पोस्ट टेस्ट दिली आफ्टर द ट्रीटमेंट. म्हणजे हे डिझाईन जे आहे त्यामध्ये वी हॅव डन रँडमायझेशन, वी हॅव गिवन द प्री टेस्ट and we have given the post test, so we can see the X gain and the C gain. So O2 minus O1 म्हणजे प्री टेस्टचा जो स्कोर आहे त्याच्यातून पोस्ट टेस्टचा जो स्कोर आहे त्याच्यातून प्री टेस्टचा स्कोर मायनस केल्यानंतर we will get X gain. त्यामध्ये काय फरक पडला तो आपल्याला ह्या दोन टेस्ट मधला जो काही त्यांचा फरक असेल त्याच्यावरून कळू शकतो. तसंच कंट्रोल ग्रुपचं सुद्धा O4 मायनस O3 म्हणजे पोस्ट टेस्ट ह्यांना जी दिली ह्या गटाला आणि त्यांची जी प्री टेस्ट आहे त्याच्यामधला जो फरक असेल तो आपल्याला ह्यातून कळू शकतो. म्हणजे जर एक्स गेन जास्त असेल तर वी कॅन से दॅट द ट्रीटमेंट इज इफेक्टिव्ह. द एक्स गेन ओव्हर द सी गेन पेक्षा एक्स गेन जास्त असेल तर आपण असं म्हणू शकतो की त्यांचा स्कोअर हा जास्त आला, कारण की द ट्रीटमेंट इज effective. So these are the pre-test, post-test equivalent group design. This is
most effective and it is usually used in the experimental method. ही पद्धत जास्त वापरली जाते कारण ती जास्त रिलायबल आहे, जास्त व्हॅलिड आहे, कारण देअर इज रँडमायझेशन. इथं रँडमायझेशन केलं जातं त्यामुळं ती जास्त व्हॅलिड आहे आणि त्यामुळं त्याचे रिझल्ट जे येतात ते जास्त आपण मोठ्या प्रमाणात जनरलाइज करू शकतो. त्याचप्रमाणे ह्या आपल्या ट्रू एक्सपेरिमेंटल डिझाईन मध्ये सॉलोमन 4 ग्रुप डिझाईन एक आहे, जे डिझाईन त्यामध्ये आपल्याला 2 गटाला सब्जेक्ट्स आर रँडमली असाइन टू 4 ग्रुप. 4ही गटांना आपण विषय रँडमली दिला जातो, म्हणजे जे काही आपलं हे आहे प्रयोग तो रँडमली आपल्या 4ही गटांना सांगितला जातो. त्यातल्या 2 गटांनाच फक्त आपण ट्रीटमेंट देतो. ह्या गटाला एक दिलेली आहे पहिल्या आणि तिसऱ्या दिलेली आहे. जे प्रायोगिक गट आहेत त्यांना आपण ट्रीटमेंट दिलेली आहे, पण 1 ग्रुप रिसिव्ह द प्री टेस्ट. त्यातल्या एकाच गटाला आपण प्री टेस्ट दिलेली आहे प्रायोगिक गटातल्या. ह्या प्रायोगिक गटाला आपण प्री टेस्ट दिलेली नाही आणि कंट्रोल गटातल्या पण एकाला प्री टेस्ट दिलेली आहे आणि प्रायोगिक गटातल्या 2 प्रायोगिक गटांना आणि 2 कंट्रोल गटांना आपण ट्रीटमेंट दिलेली आहे. 1 कंट्रोल ग्रुप रिसिव्ह द प्री टेस्ट. कंट्रोल ग्रुप मधल्या एकाला आपण प्री टेस्ट इथंही दिलेली आहे, म्हणजे ही जी टेस्ट दिलेली आहे ही आपण कंट्रोल गटातल्या गटाला दिलेली आहे. ऑल 4 ग्रुप्स रिसिव्ह द पोस्ट टेस्ट. म्हणजे ह्या 4ही गटाला आपण ही पोस्ट टेस्ट दिलेली आहे. म्हणजे 2 गट आपण एक्सपेरिमेंटल ठेवले, 2 गट कंट्रोल ग्रुप ठेवले. 2 गटाला आपण 2 गटातल्या गटांना म्हणजे एका एक्सपेरिमेंटल गटाला आणि एका कंट्रोल गटाला आपण प्री टेस्ट दिली आणि एका एक्सपेरिमेंटल गटाला आणि एका दोन ह्यांना एका ह्याला आपण पूर्व चाचणी 2 गटांना दिली आणि उत्तर चाचणी मात्र सगळ्यांना दिली. पोस्ट टेस्ट इज गिवन टू ऑल द 4 ग्रुप. सो असं पण आपण जास्त ह्याच्यासाठी प्रयोगासाठी सॉलोमनचा हा 4 ग्रुप डिझाईन आपण वापरू शकतो. देन नेक्स्ट इज क्वाझी एक्सपेरिमेंटल. आता सॉलोमन मध्ये 3 गट अभिकल्प पण आहे. तो मी ह्यामध्ये आता इथं आपल्या समोर ठेवलेला नाही. सॉलोमनचा 3 गट, त्या 3 गटामध्ये काय केलं जातं, सॉलोमन 3 ग्रुप त्यामध्ये यादृच्छिक पद्धतीनंच म्हणजे आर इज सेम फॉर ऑल द 3 ग्रुप्स. त्यातल्या एक पहिल्या गटाला, दुसऱ्या गटाला आणि तिसऱ्या गटाला ह्या 2 गट प्रायोगिक ठेवले जातात आणि 1 गट कंट्रोल ठेवला जातो आणि त्या तिन्हींनाही उत्तर चाचणी दिली जाते आणि 2 गट आपण जे नियंत्रित ठेवलेले आहेत त्यांना प्रायोगिक पद्धतीचा प्रभाव गट 3 ला पूर्व चाचणी न देता नष्ट केला जातो. म्हणजे प्रायोगिक पद्धतीचा जो प्रभाव पडेल त्यांना पूर्व चाचणी दिली जात नाही. त्यामुळं 3 गट करून पण आपण अशा प्रकारे सॉलोमनची पद्धत वापरून हा अभिकल्प वापरू शकतो. आता नेक्स्ट इज क्वाझी एक्सपेरिमेंटल. ऍज आय हॅव टोल्ड यू दॅट देर इज नो रँडमायझेशन. आपल्याला रँडमायझेशन करता येत नसेल तेव्हा क्वाझी एक्सपेरिमेंटल ग्रुप टेस्ट नॉन इक्विव्हॅलंट ग्रुप डिझाईन. यामध्ये इथं पूर्व चाचणी आहे O1 O3 दोन्ही गटाला पूर्व चाचणी दिली जाते. 2 गटांना इथं आपण एक प्रायोगिक केलाय आणि एक कंट्रोल केलेला आहे आणि दोन्ही गटांना उत्तर चाचणी दिली जाते. म्हणजे हा आता आपण जो मी आता म्हटलं की जो सगळ्यात स्ट्रॉंग प्रकार आहे की ह्यातला हा प्री टेस्ट पोस्ट टेस्ट इक्विव्हॅलंट ग्रुप ही इज देअर, बट हिअर रँडमायझेशन इज नॉट देअर. जसे असतील तसे गट स्वीकारले जातात. मग स्टॅटिस्टिकल टूल्स वापरून तुम्ही त्यांचे रिझल्ट जनरलाइज करायसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करू शकता. सो दिस इज प्री टेस्ट पोस्ट टेस्ट नॉन इक्विव्हॅलंट ग्रुप. यामध्ये आता सांगितलं तसं प्री टेस्ट दोन्हीला दिली जाते, ट्रीटमेंट एका गटालाच दिली जाते आणि पोस्ट टेस्ट म्हणजे ह्या पहिल्या ह्याच्यासारखंच आहे, फक्त तिथं रँडमायझेशन आणि केलं जात नाही. त्यामुळं इथं क्वाझी एक्सपेरिमेंटल त्याला तेवढ्यासाठीच म्हटले की रँडमली वी कॅनॉट सिलेक्ट द ग्रुप. देन नेक्स्ट इज द टाइम सिरीज डिझाईन. So that is we can give pre-test 1, 2, 3, 4 like that after a time interval. काही काळानंतर त्यांना टेस्ट द्यायच्या आणि मग ट्रीटमेंट द्यायची.
आणि मग त्यांना पुन्हा टेस्ट द्यायच्या. सो इक्विव्हॅलंट सॅम्पल ऑफ पर्सन म्हणजे ह्यामध्ये फेल्युअर इन कंट्रोल ऑफ एक्सटेनियस व्हेरिएबल म्हणजे एकाच वर्गावरती आपण ह्या प्रयोग करू शकतो. 1, 2, 3, 4 अशा चाचण्या घ्यायच्या त्यांच्या, मग हे त्यांची ट्रीटमेंट द्यायची आणि मग पुन्हा 4 चाचण्या घ्यायच्या आणि मग ह्यातला आणि ह्यातला फरक. आता इथं काय होतं की ही 4 नंबरची चाचणी झाली आणि तुम्ही ट्रीटमेंट दिली आणि 5 नंबरची चाचणी दिली की ह्या दोन्हीतला फरक आहे हा जास्त येतो, कारण हे इमिजिएट इफेक्ट आहे आणि ह्यातला कमी येतो. पण जनरलाइज करायसाठी की आफ्टर टाइम इंटरव्हल हे आपण करू शकतो. सो दॅट इज क्वाझी एक्सपेरिमेंटल. सो इट इज वन्स अगेन रँडमायझेशन, फक्त की ठराविक वेळानंतर हे केलं जातं त्यामुळे त्याचं जनरलायझेशन थोडंसं विश्वासार्ह असू शकतं. बट वी कॅनॉट कंट्रोल द एक्सटेनियस व्हेरिएबल्स, कारण हे टाइम पिरियड नंतर घेतले जातात, ठराविक काळानंतर घेतले जातात, त्यामुळे ह्याच्यामध्ये त्यांचं एक्सटेनियस व्हेरिएबल जे आहेत त्यांचं कंट्रोल करणं अवघड जातं. सो द नेक्स्ट इज द इक्विव्हॅलंट टाइम सॅम्पल डिझाइन. इन्स्टेड ऑफ इक्विव्हॅलंट सॅम्पल ऑफ पर्सन्स it may be necessary to use one group as an experimental and control group. So ह्यामध्ये इक्विव्हॅलंट टाइम सॅम्पल जे प्रकार आहे त्यामध्ये वरती जसं आपण वैयक्तिक पण हे करू शकतो टाइम सिरीज डिझाईन मध्ये, इथं एक्सपेरिमेंटल आणि कंट्रोल ग्रुप असे घेतले जातात. सो what is the difference? Instead of having equivalent samples of persons, it may be necessary to use one group as experimental and control group. So one group only it is used there, and in this design experimental condition is present between some observation and it is not in sub observation. So you can see here 0-1 that is test 1 treatment, 0-2 that is test 2, or then there is no treatment at all. X0 means there is no treatment. Once again test is given, once again treatment is given, test is given, once again no treatment and just a test. So this may be diagram, although the number of observation and interventions vary and the alternation of the experimental condition with the control condition would normally be random than systematic. So we can have random or systematic. म्हणजे एक परीक्षा, एक चाचणी परीक्षा म्हणण्यापेक्षा एक चाचणी ट्रीटमेंट, दुसरी चाचणी पुन्हा ट्रीटमेंट नाही, म्हणजे इथं 2 चाचण्यांच्या मध्ये ट्रीटमेंट आहे, पुन्हा चाचणी दिलेली नाही, पुन्हा इथं 2 चाचण्यांच्या मध्ये ट्रीटमेंट आहे, पुन्हा चाचणी दिलेली नाही. सो लाईक दॅट वी कॅन गिव्ह आफ्टर इंटरव्हेन्शन्स. असं करून आपल्याला थोड्या फरकानंतर, थोड्या इंटरव्हेन्शन नंतर आपल्याला काय त्यामध्ये फरक पडतो ते आपण बघू शकतो. देन दिस इज the equivalent, the next one is the equivalent materials pre-test post-test design. So what is that? This is XMA is the teaching method A, this is the teaching method B. So the group is the same आणि त्या ग्रुपला आपण रोटेशन पद्धतीनं आपण ज्याला मराठीमध्ये चक्रीय अभिकल्प असं पण म्हणतात, की त्यामध्ये आपण त्याच गटाला एकदा तोच गट प्री टेस्ट एक्सपेरिमेंटल म्हणून वापरतो आणि एकदा तोच गट आपण कंट्रोल ग्रुप म्हणून वापरतो. म्हणजे तेच 2 गट जे आहेत तेच 2 गट फिरवून वापरतो. म्हणजे एका गटाला पहिल्यांदा जर एक्सपेरिमेंटल ठेवला असेल तर नंतर त्याला कंट्रोल ग्रुप ठेवायचा. नंतर आता इथं खाली हे तुम्हाला लक्षात येईल बघा, नोट इट इज रिप्रेझेंटेड लाईक दिस. सो दिस इज O2 ट्रीटमेंट, O2, O3 कंट्रोल, O4. आता इथं 1 पाहिजे खरं ऍक्च्युली. प्री टेस्ट दिली, ट्रीटमेंट दिली, पोस्ट टेस्ट दिली. इथं पुन्हा प्री टेस्ट दिली आणि पोस्ट टेस्ट दिली. ह्याला इथं कंट्रोल केलं, ह्याला ट्रीटमेंट दिली नाही. म्हणजे O1, O3, O5 म्हणजे हे असे तुम्ही किती गट हे करू शकता. आणि O7 हे प्री टेस्ट आहेत आणि
2, 4, 6, 8 ह्या पोस्ट टेस्ट आहे. म्हणजे इथं प्री टेस्ट दिली, ट्रीटमेंट दिली, पोस्ट टेस्ट दिली, त्यालाच परत प्री टेस्ट दिली, कंट्रोल केलं, पोस्ट टेस्ट केली. इथं पुन्हा तोच गट आहे की जो मगाशी कंट्रोल मगाशी एक्सपेरिमेंटल होता तो आता कंट्रोल झाला. इथं त्याला प्री टेस्ट दिली, कंट्रोल ठेवला, पोस्ट टेस्ट दिली आणि इथं पुन्हा त्याच गटाला जो कंट्रोल होता त्याला इथं ट्रीटमेंट दिली. अशा प्रकारे आता आपण हा चक्रीय अभिकल्प वापरू शकतो की एकच गट आपण प्री टेस्ट पोस्ट टेस्ट म्हणजे 2 गट करायचे, परंतु एकदा त्या गटाला कंट्रोल करायचं, एकदा एक्सपेरिमेंटल करायचं, पुन्हा दुसऱ्या गटाला एक्सपेरिमेंटल करायचं आणि त्याला पुन्हा कंट्रोल करायचं. अशा प्रकारे पण आपण टीचिंग मेथडच्या बाबतीमध्ये आपण इथं दाखवलं की प्री टेस्ट, ट्रीटमेंट, पोस्ट टेस्ट, प्री टेस्ट आणि पोस्ट टेस्ट. सो दॅट इज डिझाईन विथ मटेरियल म्हणजे टीचिंग मेथड वापरून हे आपण असं करू शकतो. देन काउंटर बॅलन्स डिझाईन इज देअर. These designs, these are designs in which experimental control derives from varying all the subjects receive all the treatment. So ह्या सगळ्या ज्या ट्रीटमेंट आहेत या सगळ्या त्या ग्रुपना मिळतात. एकूण 4 ग्रुप समजा इथं दाखवलेले आहेत, तर हे आपण बदलत जातो. इथं ग्रुप ए बी सी डी ला ही ट्रीटमेंट O1 X1 दिलेली आहे, इथं बी डी ए सी ला दिलेली आहे, इथं हा ग्रुप ह्याला CADB ला दिलेली आहे. म्हणजे ग्रुप असे बदलले एकमेकांच्या बरोबर. आणि काउंटर बॅलन्स, इट इज कॉल्ड एज द काउंटर बॅलन्स ऑफ द. Good afternoon, Mega Ma'am. Hello. Good afternoon, Mega Ma'am. My name is Ritesh. गुड आफ्टरनून. मॅम एक प्रश्न विचारायचा होता. हा विचारा. मॅम ऍक्च्युली ज्या मेथड्स तुम्ही सांगतात दॅट इज समथिंग विच इज रिअली गुड आणि त्या वाचल्या सुद्धा आहेत, बट दे आर लिटल बिट कन्फ्युजिंग. सो हे शक्य होईल का मॅम की हे प्रेझेंटेशन शेअर करता येईल म्हणून आमच्यासोबत? प्रेझेंटेशन आय विल शेअर शुअरली. फक्त आता I will have to ask somebody. I don't know the technical issue, how to share. Okay, on our group if you can. After this, I will able to share with Pathak sir. Okay. Or I if will we send all the mail ID, I presentation will- to Pathak sir's email. Sure. From that you can have it. Ma'am, can we get your mail ID or something? Otherwise, we'll send the request to you for that. In case if we can. Okay. Otherwise. I'll share. No problem. Thank you so much, ma'am. Okay, sir. मॅडम ग्रुपवर मिळेल ना आम्हाला? Ah? ग्रुपवरती शेअर केलं तर बरं होईल, म्हणजे सगळ्यांनाच मिळेल मॅडम स्टडी करायला. Group वर का? हो ठीक आहे, मॅडम कडून घेऊन मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करेल. ओके ओके, थँक्यू सर. थँक्यू सर. Thank you so much. Okay. Yes. So when another next we are going to see is about factorial design. So what is factorial design? When there are different variables are included, so females and males. So what we can do that we can have this type of design for that experimental and control group. When more than one independent variable is included in the study. So suppose we are going to have different factors. One teaching method, what is the effect of that teaching method on females and males. So like that we can have cell 1, cell 2 experimental and control group. Each of these represents a subgroup. So in cell, it is the female experimental group. This is cell 1. Then cell 2 is female control group. Cell 1 here, males, it is experimental and this is control. So this is also quasi-experimental design because here we are not going to get randomization. So this also factorial type of design that we can use for
the research. So now I think you have understood all the designs. If there is any difficulty, you can ask me, or we will go to the next thing, that is what are the limitations of experimental method. So we have seen that there are so many methods. So some more methods are also there that you can see, that is, as I have told you, that Solomon 4 group, Solomon 3 group, Solomon 6 group is also there. So like that we can have different methods according to our sample and according to our data. So these different methods we can use, but as I have told you earlier that quasi-experimental and true experimental designs are really very strong, because they are valid, their validity is also more, and the results can be generalized for the whole population as well as outside the population. So there we have control over everything, but in pre-test, pre-experimental design, there is no control and there is no equivalence. So if there is no equivalence, no control, how can we generalize the thing? So that is a very important thing about the pre-experimental design. So true experimental design you can use. Quasi-experimental is also used because we cannot randomize. We can select as it is, and sometimes we have to, in some researches, we have to use quasi-experimental tools. We can increase the validity of that group. So what of the experimental method? So as I have told you earlier that experimental method is very good because we know that science is there, scientific method is there. So but what are the limitations? So controlling extraneous variables, control all the variables extraneous in this method. So sometimes some things are beyond our control. We cannot control these things, and for that the validity is challenged. आपल्याला जर सगळे एक्सट्रेनियस व्हेरिएबल्स कंट्रोल करता आले नाही, होईल का हे आपण सांगू शकत नाही, कारण कंट्रोल नसल्यामुळं त्याचा आपल्या प्रयोगावर होऊ शकतो, आणि त्यामुळं हा एक त्यातला सिरियस ड्रॉबॅक आहे ह्या एक्सपेरिमेंटल मेथड मधला, की आपण एक्सट्रानियस व्हेरिएबल्स आहेत ती आपण पूर्णपणे कंट्रोल करू शकत नाही. आणि त्यामुळं जरी ही मेथड आपण एक्सपेरिमेंटल मेथड म्हणून वापरली असली तरी त्यामध्ये जर कंट्रोलच नसेल तर त्याचा परिणाम संशोधनाच्या रिझल्ट्सवर, आणि म्हणून हा एक महत्वाचा मुद्दा आहे, एक्सट्रेनियस व्हेरिएबल कसे कंट्रोल करायचे. As I have told you, the second thing is one factor, one effect is impossible. म्हणजे आपण जसं प्युअर सायन्सेस मध्ये आपण करत नसतो. प्युअर सायन्सेस मध्ये वर करतात आणि दॅट इज जनरलाइज, दॅट इज नॉट harmful, but here we are doing on human beings, and so there are so many things, so many variables that are intervening, and so one factor, suppose one treatment you have given, you cannot firmly state that the whatever effect you have observed is of that one factor. So many things are there की एका ह्याच्यामध्ये आपण प्रयोगामध्ये आपण जेव्हा तो प्रयोग करायला त्यांना एखाद्या व्हेरिएबलचे ट्रीटमेंट देतो त्यावेळी त्याचा परिणाम होतो, तो त्या आपल्या प्रयोगाचाच परिणाम आहे असं आपण 100% म्हणू शकत नाही. आणि त्याच्याही पुढे जाऊन की जे काही आपल्याला त्याच्यामधून रिझल्ट्स मिळतात त्यामध्ये ते कुठले बाकीचे व्हेरिएबल्स जे आपल्याला कन्फाउंडिंग व्हेरिएबल्स आहेत ते आलेले आहेत हे सुद्धा आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे कुठल्या घटकांचा ह्याच्यावर परिणाम झाला आपल्याला
त्या मुलाची मानसिक स्थिती कशी होती त्यावेळची, त्यामुळं ते आपल्याला सांगता येत नाही आणि त्यामुळं की एखाद्या गोष्टीचा परिणाम हाच आहे असं आपल्याला ह्यामध्ये जरी ही पद्धत शास्त्रीय पद्धत म्हटली असली तरी सुद्धा त्यामध्ये आपल्याला 100% ह्याचाच परिणाम झाला असं आपण म्हणू शकत नाही आणि जे काही परिणाम करणारे घटक आहेत ते पण आपण आयडेंटिफाय करू शकत नाही. हा एक ह्या पद्धतीचा खूप मोठा सिरियस ड्रॉबॅक आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. त्याच्यानंतरचं पुढचं आहे मॅच्युरिटी ड्यू टू प्री टेस्ट. म्हणजे काय की समजा प्री टेस्ट तुम्ही दिली आणि त्याच्यानंतर तुमची पोस्ट टेस्ट घ्यायला तुम्ही वेळ लावला तर प्री टेस्ट आणि पोस्ट टेस्ट म्हणजे पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणी यामध्ये त्या मुलाला त्याच्यामध्ये मॅच्युरिटी वाढत जाते. म्हणजे त्या परिपक्वतेचं किती परिपक्व तो we don't have any measuring scale for that maturity. So I have given a pre-test, then I have given a post-test. During this, how much mature the person has become or how much mature the child has become, that has got no measurement. So that is a very serious thing also. की जेवढा वेळ आधी जातो तेवढी परिपक्वता जास्त वाढत जाते. त्यामुळं परंतु कसं आहे हे पण आपल्या बियॉन्ड कंट्रोल आहे. बिकॉज आहे आपला जो काही प्रयोग आहे त्याला किती कालावधी लागेल, तो कालावधी कमी केला तरी आपले रिझल्ट चुकीचे येऊ शकतील आणि त्यामुळं त्याला जेवढा कालावधी द्यायला पाहिजे त्या प्रयोगाला आपल्या किंवा त्या आपल्या ऍप्लिकेशनला तेवढा आपल्याला द्यायलाच लागतो आणि त्यामुळं मॅच्युरिटी ऑफ दॅट कॅन्डिडेट त्या प्रयोगाची परिपक्वता किती वाढली हे आपल्याला कळत नाही आणि त्यामुळं जसं म्हटलं ना वन फॅक्टर चा इफेक्ट नसतो, अनेक असतो आणि ते फॅक्टर पण आपल्याला कुठले आहेत हे त्याच्या ह्याच्यावर हा असा परिणाम झाला असं आपण नाही सिद्ध करू शकत किंवा त्यांच्या आणि काय फॅक्टर्स असतील ते आपण सिद्ध करू शकत नाही. तसंच मॅच्युरिटी त्याची किती वाढली, 3 महिने मी प्रयोग केला तर 3 महिन्यामध्ये त्याची मॅच्युरिटी किती वाढली हे पण आपण सांगू शकत नाही. पण त्याचा परिणाम होतो हे तर आपल्याला माहित आहे कारण मॅच्युरिटी इन्क्रीजेस मुलांच्या मध्ये किंवा प्रयोगामध्ये मॅच्युरिटी इन्क्रीजेस. सो त्यामुळं ही पण एक त्यातला सिरियस ड्रॉबॅक आहे. देन नेक्स्ट इज आर्टिफिशियल कंडिशन. म्हणजे मगाशी म्हटलं तसं की काही गोष्टी आपल्याला नियंत्रण करायसाठी काही गोष्टींचा आपण लोप करू शकतो, काही गोष्टी आपण तिथून नाहीशा करू शकतो, प्रयोगशाळेसारखं वातावरण करू शकतो. परंतु प्रयोगशाळेसारखं वातावरण आपण तयार करून जर प्रयोग केला तर त्याचे रिझल्ट आपण जनरलाइज नाही करू शकत कारण ते त्या कंडिशन मधला तो त्यांचा रिस्पॉन्स आहे. We cannot generalize that because it was in that particular condition that the students have they have responded to that स्टिम्युलस. सो हे पण आपण करू शकत नाही. पण आर्टिफिशियल कंडिशन जर नाही आपण निर्माण केली, समजा आपण खूप गोंगाट आहे आणि जर आपण बंदिस्त खोलीत प्रयोग केला नाही किंवा बंदिस्त खोलीत आपण मुलांना ट्रीटमेंट दिली नाही तर आपल्या ट्रीटमेंट वरती आवाजाचा पण परिणाम होणार. म्हणजे हे दोन्ही बाजून आहे आणि त्यामुळे हे सुद्धा एक थिंग आहे की आर्टिफिशियल कंडिशन काही अंशी आपल्याला करावी लागते परंतु ती केली तर त्याचा रिझल्ट जनरलाइज होऊ शकत नाही. सो दिस इज ऑल्सो अ व्हेरी सिरियस लिमिटेशन ऑफ दिस एक्सपेरिमेंटल मेथड. सो नेक्स्ट वन इज अवेअरनेस ड्यू टू प्री टेस्ट. की पूर्व चाचणी आपण जी देतो द प्री टेस्ट वी गिव्ह त्यामुळं दोन्ही गटातले पूर्व चाचणी आपण मी मगाशी म्हटलं तुम्हाला की प्री टेस्ट आणि पोस्ट टेस्ट इक्विव्हॅलंट ग्रुप डिझाईन आहे. इट इज अ स्ट्रॉंगेस्ट वन अँड दॅट इज अडॉप्टेड बाय various experimenters. So but what is the problem की प्री टेस्ट आपण दोन्ही गटाला दिली त्यामुळे ते दोघंही अवेअर होतात, दोन्ही गट कंट्रोल ग्रुप पण आणि एक्सपेरिमेंटल ग्रुप पण दोन्ही ग्रुप अवेअर होतात आणि त्यामुळे काय होतं की जो काही नॅचरल रिस्पॉन्स यायला पाहिजे व्हॉट एव्हर नॅचरल रिस्पॉन्स वी आर एक्सपेक्टिंग दॅट डझंट कम. ते टेंड टू गिव्ह रिस्पॉन्स ऍज पर आवर विश और ऍज पर आवर प्री टेस्ट. म्हणजे प्री टेस्ट मध्ये जे त्यांना प्रश्न विचारलेले असतात त्यामुळं त्यांना अवेअरनेस येतो त्या विषयाचा आणि त्यामुळं ते तशी उत्तर देतात आणि दिस ऑल्सो
घ्यायला पाहिजे का, तर आपल्याला त्याचं पोस्ट टेस्टशी कम्पेअर करायला पाहिजे. परंतु प्री टेस्ट दिली तर मुलं अवेअर होणार. सो दिस इज ऑल्सो लिमिटेशन अँड दॅट इज ऑल्सो अवर बियॉन्ड अवर कंट्रोल. वी कॅनॉट हाईड that awareness as we will have to give the pre-test. So that is one more limitation. The next one is more affinity towards experimental group. म्हणजे काय होतं इथं टूच्या ऐवजी ऑफ पाहिजे, मोर अफिनिटी ऑफ एक्सपेरिमेंटल ग्रुप, की प्रयोगामध्ये आपल्याला सामील करून घेतल्यामुळं ह्या मुलांचं काय होतं की आपल्याला प्रयोग करायला मिळणार किंवा आपल्यावर प्रयोग केला जाणार असं त्यांच्या जेव्हा लक्षात येतं तेव्हा त्यांना थोडस काहीतरी आत्मीयता वाटायला लागते की आम्हाला वेगळी ट्रीटमेंट आहे किंवा लाईक दॅट. सो दे फील समथिंग स्पेशल अँड व्हॉट हॅपन्स बिकॉज ऑफ दॅट दे गिव्ह मोर अटेन्शन टू द एक्सपेरिमेंट, दे गिव्ह मोर अटेन्शन टू द ट्रीटमेंट. की एक गट वर्गात नेहमीच्या पद्धतीनं शिकवतोय, म्हणजे आपण जनरली व्हॉट वी डू, द टीचर टीचर्स देम through traditional method and we as an experimenter we go to the class and we teach them. So what happens, we are new to them and we are teaching with new method. So both of that makes them aware and that म्हणजे त्यांची त्या प्रयोगाकडे बघण्याची किंवा आपण नवीन शिक्षक आला, नवीन शिकवायला लागला ह्या प्रकारामुळं त्यांचं लक्ष अधिक तिकडे जातं आणि ते अधिक लक्ष द्यायचा प्रयत्न करतात. म्हणजे मोर अटेंटिव्ह, दे बिकम मोर अटेंटिव्ह अँड दॅट अफेक्ट्स द रिझल्ट. म्हणजे हे पण दिस इज ऑल्सो बियॉन्ड कंट्रोल, दिस इज ऑल्सो अ लिमिटेशन. कारण आपल्याला तर एक्सपेरिमेंटल ग्रुप करायला पाहिजे आणि त्या ग्रुपला आपल्याला वेगळ्या पद्धतीने शिकवायला पाहिजे, कारण दॅट इज द एम ऑफ अवर एक्सपेरिमेंट. अँड सो दॅट ऑल्सो बिकम्स अ सिरियस लिमिटेशन फॉर our experiment. So these are limitations and they are also beyond control. Then next one is if we are known to the students earlier we are known to the students, so we can have some partiality towards them. म्हणजे समजा की आपल्याला मुलं आधीच माहित आहेत तर ते प्रयोग प्रक्रियेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणजे थोडस पक्षपातीपणा त्यामध्ये होतो, वस्तुनिष्ठता राहत नाही, निपक्षपातीपणा राहत नाही. की जर माहित असलेल्या विद्यार्थ्यांवरच आपण प्रयोग करत असलो तर अर्थात दिस ऑल्सो इज बियॉन्ड कंट्रोल, बिकॉज त्यांना आपण माहित नसलेल्या मुलांच्या आपल्या जर प्रयोग आपल्या शाळेतल्या ह्याच्यावर करायचा असेल, आपल्या शाळेतल्या मुलांच्यावर, तर ते आपल्याला माहीतच असणार. त्यामुळं थोडस हे जे माहित असलेली मुलं किंवा माहित असलेला प्रयोज्य तो माहित असलेला आपण ही कंडिशन काढू शकत नाही की तो मला माहित आहे किंवा माहित नाही. त्यामुळं त्याच्याबद्दल प्रयोग करत असताना वी बिकम पार्शल अँड दॅट इज ऑल्सो गिव्स मोर effect on our result. So that is one important thing, but we cannot avoid that. So that's why it is called as limitation. Then next one is legs or extreme response. Suppose some students are participating in pre-test, but they are not in the post-test or they are not present during the experiment. So that also hampers the result. काही मुलं कमी होतात, म्हणजे आपण दोन्ही गटामध्ये मुलं निवडतो. समजा 30 मुलांचे आपण 2 गट केले आणि त्यातली एकदमच काही 4-5 मुलं जर कमी झाली, मुलं असतील किंवा आणि कोण प्रयोज्य असतील, तरी सुद्धा त्याचा रिझल्टवर परिणाम होतो. कारण आपण इक्विव्हॅलंट ग्रुप केलेले असतात आणि ही कमी होणारी मुलं असतात ती, म्हणजे समजा आपण 10 मार्काचा एका गटात, 10 मार्काचा दुसऱ्या गटात, 11 मार्काचा एका गटात, 11 मार्काचा दुसऱ्या गटात असे जर गट केले असतील आणि मधूनच जर समजा की एकदम एका गटातल्या 5, 7, 9, 11 अशा मुलं त्यांचं इक्विव्हॅलंट विद्यार्थ्याच्या रिझल्टला आपल्याला कम्पेअर करता येत नाही. त्यामुळे दॅट ऑल्सो हॅम्पर्स द रिझल्ट. आणि समजा की त्या गटामध्ये अगदी खालच्या गुणांकाची मुलं आहेत आणि अगदी वरच्या गुणांकाची मुलं आहेत, म्हणजे एकदम
बुद्धिवान आणि एकदम गतिमंद अशी जर मुलं असली तर त्याचा पण आपल्या प्रयोगावर परिणाम होतो. सो दॅट ऑल्सो हॅम्पर्स द रिझल्ट अँड दॅट इज ऑल्सो बियॉन्ड कंट्रोल. म्हणजे काही मुलं जर मधनच सोडून गेली तर काय आपण करू शकत नाही. म्हणजे प्रयोग आपण सुरू केलेला असतो आणि त्यातनं जर सोडून गेले ते जर प्रयोज्य, म्हणजे आपण आता शैक्षणिक बद्दल बोलतोय म्हणून मी मुलं म्हणतो, परंतु जे कोणी प्रयोज्य आहेत ते सोडून गेले तर मग आपल्या ते दॅट इज बियॉन्ड कंट्रोल. वी कॅनॉट डू एनिथिंग बट स्टील दॅट हॅम्पर्स द रिझल्ट आणि मग आपले जे रिझल्ट येणार आहेत ते बरोबर येत नाहीत. सो दॅट इज वन मोर लिमिटेशन. देन नेक्स्ट वन इज नॉन इक्विव्हॅलंट ग्रुप्स हॅम्पर द व्हॅलिडिटी. म्हणजे दोन गट समान करायचा आपला प्रयत्न असतो, ग्रुप्स नॉन इक्विव्हॅलंट होत नाहीत. मग मी मगाशी म्हटलं तसं काही स्टॅटिस्टिकल टेक्निक्स त्याला वापरता येतात, परंतु त्यामुळं त्याची वैधता टिकून राहिली पाहिजे. जर तसे नॉन इक्विव्हॅलंट आता सांगितलं तसं मधूनच जर नॉन इक्विव्हॅलंट झाले ग्रुप तर व्हॅलिडिटीवर पण परिणाम होतो आणि त्यामुळं ते दॅट इज ऑल्सो बियॉन्ड अवर कंट्रोल अँड दॅट ऑल्सो बिकम्स दॅट ऑल्सो हॅम्पर्स द रिझल्ट, हॅम्पर्स द व्हॅलिडिटी. त्याची पण वैधता राहू शकत नाही. देन टेंडन्सी टुवर्ड्स मीन म्हणजे सरासरीकडे झुकण्याचा खूप कल असतो. म्हणजे पहिल्या चाचणीत जास्त गुण मिळवणारा दुसऱ्या चाचणीत कमी गुण मिळवू शकतो किंवा पहिल्या चाचणीत कमी मिळवणारा दुसऱ्या चाचणीत जास्त गुण मिळवू शकतो. म्हणजे सरासरीकडे झुकण्याचा आपल्याला माहित आहे की टेंडन्सी टुवर्ड्स मीन्स हे आपल्याला स्टॅटिस्टिकली सुद्धा प्रूव्ह झालेलं आहे की सरासरीकडं आपल्या हे झुकतात. त्यामुळं का चाचणीत जास्त मिळाले तर दुसऱ्या चाचणीत त्याला कमी गुण मिळतात आणि मग ते सरासरीकडे जातं. परंतु आपल्याला आपल्या प्रयोगाचे रिझल्ट म्हणून ही जी टेंडन्सी आहे ही आपल्याला योग्य नाही. आता ती आपण काय त्याला आपण करू शकत नाही, कारण त्या चाचणीत त्या मुलांना गुण किती मिळणार हे आपल्या बियॉन्ड कंट्रोल आहे, आपल्या कंट्रोलच्या नियंत्रणाच्या पलीकडे राहतं आणि त्यामुळे दॅट ऑल्सो हॅम्पर्स द रिझल्ट ऑफ आवर रिसर्च आणि म्हणून ही पण एक लिमिटेशन आहे. देन त्या प्रयोगासाठी आपण काही चाचण्या वापरतो, म्हणजे काही स्टँडर्ड टेस्ट असतात त्या आपण वापरतो किंवा आपण स्वतः तयार करून स्टँडर्डायझेशन करून घेतो. आता ह्यामध्ये ज्या स्टँडर्ड टेस्ट आहेत त्या वापरायसाठी तिथं मॅन्युअल्स असतात त्या टेस्ट कशा वापरायच्या ह्याच्याबद्दल, परंतु ते लिहिलेलं वाचण्यामध्ये आणि त्याचा अर्थ लावण्यामध्ये काही वेळा गफलत होऊ शकते. म्हणजे ती चाचणी कशी वापरावी हे जे सांगितलेलं असतंय ते आपल्याला त्याचा अर्थ काढत असताना जर चुकीचा काढला गेला तर ती चाचणीच चुकीची वापरली जाते आणि त्यामुळं त्याचे येणारे रिझल्टच ऑब्व्हियसली दे आर नॉट करेक्ट. सो ज्या काही चाचण्या असतील त्या चांगल्या प्रकारे वाचल्या गेल्या पाहिजेत. हे जितकं महत्वाचं आहे तितकं त्याचा अर्थ प्रत्येक रिसर्चर त्याच्या ह्याच्याप्रमाणे लावतो आणि त्यामुळं ती चाचणी वापरत असताना ती जर योग्य प्रकारे वापरली गेली नाही तर त्या चाचणीवरच आपले सगळे रिझल्ट आपले हे असतात, अवलंबून असतात आणि त्यामुळे नेशनल का सर्टिफिकेट के लिए भी तभी आ जाता फीस सर. त्यामुळे ते चाचणी जर चुकीची वापरली गेली तर त्याचे रिझल्ट चुकीचे येतात. सो दॅट हॅम्पर्स अवर रिसर्च. सो दॅट इज ऑल्सो सिरियस लिमिटेशन ऑफ दिस मेथड. देन इफेक्ट्स ऑफ प्रिव्हियस लर्निंग ऑन सिंगल ग्रुप. So that is suppose a single group we are using, एकल गट अभिकल्पना असं आपण म्हणतो. त्यामध्ये पहिल्या अध्यापनाचा प्रभाव पूर्णपणे पुसून नवीन अध्यापन सुरू होत नाही. म्हणजे हे सगळ्यांच्याच बाबतीत आहे. जास्त ते सिंगल ग्रुपवर आहे की पूर्वी जे शिकवलेलं असतं, आपण जरी नवीन मेथड म्हटलं तरी पूर्वी जे शिकवलेलं असतं त्याचा परिणाम हा मुलांच्या वरून जात नाही. म्हणजे ते की नवीन मेथड आपण एखादी वापरतो, नवीन ज्ञान आपण त्यांना देतो, परंतु ते पूर्वज्ञानावर आधारितच असतं नवीन ज्ञान त्यांना देत असताना आणि त्यामुळं त्या गटाचं जे पूर्वज्ञान आहे ते आपण घालवू शकत नाही आणि ते पूर्वज्ञान किती आहे, किती प्रमाणात आहे किंवा काय आहे ह्याची आपल्याला कशाही प्रकारे चाचणी करून माहिती मिळवता येत नाही. सो दॅट ऑल्सो हॅम्पर्स the results of the study. That is whatever previously they have learned that cannot be wiped out fully. So that is
also one thing that we cannot, which is beyond our control, and we cannot have any solution for that. So there is also effect of extraneous variable. So suppose two students are there, and one they are respondents, they are responding to our treatment, and one is very hungry and another is not affected by the hunger. So their responses will obviously be different. म्हणजे बाह्यकारक आपण ज्याला म्हणतो, एक्सटेनियस व्हेरिएबल, की भूक लागलेली आहे, मग एका मुलाला भूक लागली की काही सुचत नाही, म्हणजे त्याला खायला मिळाल्याशिवाय तो काही करू शकत नाही, मग त्याचा जो रिस्पॉन्स असेल तो वेगळा असणार. पण त्याच मुलाला त्यावेळी भूक नाही लागलेली किंवा भूक लागली असली तरी तो सहन करू शकतो, तर त्यावेळी त्याचा जो काही प्रतिसाद असेल तो वेगळा असणार आणि भूक लागलेल्या मुलाचा प्रतिसाद वेगळा असणार. सो दॅट इज ऑल्सो, आणि हे आपल्याला कळणार पण नाही, म्हणजे की हा मुलगा हा प्रतिसाद का देतोय आणि दुसरा मुलगा तसा प्रतिसाद का देतोय, ह्याचं कारण पण आपल्याला कळत नाही. की त्या तर आपल्याला कळेल, पण त्यानं जर सांगितलंच नाही आणि भुकेमुळे त्याचा प्रतिसाद वेगळा येतोय, तर हाऊ कॅन वी लेसन दॅट? त्याचा आपण प्रतिसाद किंवा त्याचा आपण जे काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह नाही करू शकत. वी जस्ट टेक द ऑब्झर्वेशन्स. आपण फक्त त्याची ऑब्झर्वेशन घेणार की तो काय प्रतिसाद त्यानं दिला म्हणून. आणि सो दॅट इज ऑल्सो बियॉन्ड अवर कंट्रोल. सो दीज आर सम limitations of this method, but still there are though these are the limitations, there are some importance. what are महत्व त्याचं काय आहे की ह्या पद्धती का वापरल्या पाहिजेत. म्हणजे आपल्या ज्या बाकीच्या पद्धती आहेत, ऐतिहासिक संशोधन पद्धती असेल, सर्वेक्षण पद्धती असेल, ह्या दोन्हीपेक्षा ही महत्वाची का आहे पद्धती? कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे इट इज लॉजिकल, की ही अतिशय शास्त्रीय पद्धत आहे, सायंटिफिक पद्धत आहे, की यामध्ये जे काही आपण प्रयोग करतो, जे काही आपल्याला मटेरियल, नवीन गोष्टींचं जे काही द्यायचं आहे किंवा नवीन ज्या काही गोष्टी आणायच्या आहेत, नवीन ज्या काही गोष्टी मुलांच्या पुढं ठेवायच्या आहेत, म्हणजे शैक्षणिक बाबीचा विचार करता, तर ते ठेवत असताना ती गोष्ट योग्य आहे का अयोग्य आहे, ती गोष्ट वापरावी का वापरू नये, याबाबत आपल्याला अतिशय म्हणजे काय म्हणतो आपण, निपक्षपातीपणे, म्हणजे आपण आता म्हणलं की आपण बरेच त्याच्यामध्ये लिमिटेशन्स आहेत, तरी सुद्धा अतिशय निपक्षपातीपणे आपल्याला नॉन बायस्ड अशा प्रकारचे, म्हणजे जे आपण अभिकल्प आता सांगितले, वापरले, त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न करून आपण ही मेथड वापरून जास्तीत जास्त चांगले रिझल्ट आपल्याला येऊ शकतात. कारण एक महत्वाचं आहे की इथं आपल्याला स्टॅटिस्टिकल टूल्स आपण वापरतोय, इथं आपण संख्याशास्त्राचा वापर करतो, म्हणजे इथं जे काही आपण करतो ते लॉजिक वापरून करतो, की आपल्याला आकडेवारी आहे, की त्यामुळे आकडेवारीमुळं आपल्याला नक्की कळतं की, म्हणजे तुमच्या समोर तुम्ही ग्राफ ठेवू शकता, तुम्ही त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करू शकता, की जे आकडे तुम्हाला अदरवाईज मोजता येणार नाहीत किंवा अदर दुसऱ्या पद्धतीमध्ये तुम्हाला हे करता येणार नाही. आणि म्हणून शास्त्रीय पद्धती मर्यादा आहेत, परंतु ही प्रायोगिक पद्धत ही एक शास्त्रीय पद्धत आहे, की त्यामुळं आपल्याला जे काही आपले व्यवहार चाललेले असतात माणसांचे, म्हणजे शास्त्रामध्ये जितके काटेकोरपणे चाललेले असतात किंवा जितके तुम्हाला प्रयोगशाळेतल्या रसायनांच्या वर, प्रयोगशाळेतल्या वस्तूंच्या वर, म्हणजे नॉन लिव्हिंग वर करता येतील, तितके जरी करता आले नाही तरी त्याच्या जवळपास जाणारे प्रयोग आपण अशा पद्धतीनं, ह्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या वर, प्रयोज्यावर, ह्युमन बीइंग्स वर करून सोशल सायन्सेस मध्ये, नॉट ओनली एज्युकेशन बट ऑल अदर सोशल सायन्सेस, इन देअर वी कॅन डू ऑल दीज एक्सपेरिमेंट्स अँड वी कॅन गेट गुड रिझल्ट. म्हणजे आजपर्यंत असंख्य एक्सपेरिमेंटल स्टडीज झालेल्या आहेत आणि ज्या दे हॅव
इन्क्रीज द क्वालिटी ऑफ एज्युकेशन. म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा जे काही नवीन पद्धती, नवीन प्रकार, नवीन काही जे काही नवोपक्रम आलेले आहेत त्यांचा वापर करत असताना ह्या मेथडचा उपयोग करून त्या पद्धती योग्य आहेत का अयोग्य आहेत हे ठरवलं गेलेलं आहे. सो इट इज अन इम्पॉर्टंट मेथड. देन सेकंड इम्पॉर्टन्स ऑफ दिस मेथड इज कॉज इफेक्ट रिलेशनशिप. म्हणजे ह्या मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो की कार्य-कारण भाव, की योग्य पद्धतीनं प्रयोग केल्यानंतर त्याचं जो काही परिणाम होतो, प्रयोग केल्यानंतर जो काही रिझल्ट येतो आपल्याला, त्याचं निश्चित कारण कुठलं हे आपण या पद्धतीनं सांगू शकतो की हे असं झालं, ह्याला कारण हे आहे. मग कदाचित ते एकच कारण असेल असं नव्हे, कदाचित आपण ती बाकीची सगळी कारणं व्यवस्थित कंट्रोल केलेली आहेत म्हणून हा जो इफेक्ट आहे तो ह्याच कॉजचा आहे, हा जो परिणाम आहे तो ह्याच कारणाचा आहे असं आपण डेफिनेटली सांगू शकतो. बिकॉज वी आर युजिंग द मेथड, एक्सपेरिमेंटल मेथड इन अ व्हेरी राईट मॅनर, इन द राईट पर्स्पेक्टिव्ह. की बाकी सगळे बाकीचे कॉज आहेत, बाकी सगळे जे व्हेरिएबल्स आहेत ते आम्ही कंट्रोल केलेले आहेत, फक्त हा एकच कॉज आम्ही अप्लाय केलेला आहे आणि ह्यामुळेच हा रिझल्ट आलेला आहे. आणि म्हणून जो मराठीत आपण कार्यकारण भाव म्हणतो की हे कारण झालं की हे कार्य होणारच, तसं कॉज इफेक्ट रिलेशनशिप इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस मेथड अँड दॅट वी कॅन गेट थ्रू दिस मेथड ओनली. देन ऍक्युरसी इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे जास्तीत जास्त अचूकता आणायचा आपण प्रयत्न करतो आणि त्यामुळं जे निष्कर्ष असतात ते आपल्याला ऍक्युरेट मिळतात. म्हणजे काय की जे काही आपण हे करतो की प्रयोग करतो त्यामध्ये आपण जे डिझाईन्स आता मी सांगितली किंवा आपण जेव्हा नमुना निवड करत असतो त्या नमुना निवडच्या पद्धती मी आता इथे डिस्कस केल्या नाही, परंतु नमुना निवड पद्धती ज्या वेगवेगळ्या आहेत त्यामधून आपण सॅम्पल निवडतानाच इतकं ऍक्युरेट सॅम्पल निवडत असतो की ते सॅम्पल आपल्याला योग्य प्रकारचे निष्कर्ष देतील. आणि ते सॅम्पल, इट इज अ सॅम्पल, इट इज टेकन फ्रॉम द पॉप्युलेशन अँड इट इज अ सॅम्पल दॅट रिप्रेझेंट्स द पॉप्युलेशन. म्हणजे सॅम्पल जे आपण निवडतो ते सॅम्पल ते संपूर्ण पॉप्युलेशन कशा प्रकारे रिप्रेझेंट करतं, हे म्हणजे योग्य प्रकारे रिप्रेझेंट करतो हे आपण बघत असतो. आणि म्हणून त्या सॅम्पलवर जे निष्कर्ष निघतात ते ऍक्युरेट असतात, दॅट कॅन बी अप्लाइड टू द होल पॉप्युलेशन. आणि म्हणून ह्या प्रायोगिक पद्धतीची ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे की दॅट इज द रिझल्ट्स आर ऍक्युरेट. म्हणजे ते म्हटलं तसं की गुणात्मक ह्याच्यापेक्षा संख्यात्मक ह्याच्यावर जास्त अवलंबून असतात. म्हणजे क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह असं जे म्हणतो आपण, ते इथं क्वालिटेटिव्ह तर आहेच आहे, परंतु क्वांटिटेटिव्ह अनालिसिस इज ऑल्सो दॅट मच इम्पॉर्टन्स ऍज द क्वालिटेटिव्ह अनालिसिस. म्हणजे गुणात्मक विश्लेषणाबरोबर आपण संख्यात्मक विश्लेषण पण करतो आणि ते अत्यंत महत्वाचं असतं की दॅट गिव्स द ऍक्युरेसी. अँड देन द नेक्स्ट वन इज यामध्ये आपण टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस. म्हणजे मी आता जे सगळं तुम्हाला बोलले की त्यामध्ये आपण जे काही संख्यात्मक बाबींचा वापर करतो आणि संख्यात्मक बाब आपल्याला त्यामध्ये ऍक्युरसी देते किंवा संख्यात्मक बाबींचा वापर केल्यामुळं शास्त्रीय पद्धती ही जास्त ऍक्युरेट आहे किंवा जास्त योग्य आहे. तर ते व्हॉट इज दॅट, ते कशामुळे होतं किंवा ते का तसं आहे, तर दॅट इज बिकॉज ऑफ टेस्टिंग ऑफ द हायपोथेसिस. की आपण ज्या परिकल्पना मांडतो त्या परिकल्पना फक्त मांडून त्याची तपासणी करतो असं नव्हे, तर ती संख्यात्मक, त्याला आपण वेगवेगळ्या संख्यात्मक चाचण्या लावतो आणि त्यामुळं परिकल्पनांची तपासणी केल्यामुळं त्या परिकल्पना योग्य आहेत का अयोग्य आहेत, ती उत्तरं आपली योग्य आहेत का अयोग्य आहेत. समजा ते परिकल्पना बरोबर आहे किंवा चुकीची आहे असं दोन्ही जरी उत्तरं आपल्याला आली तरी सुद्धा त्यातून आपल्याला रिझल्ट निघू शकतात. म्हणजे मला जे उत्तर अपेक्षित होतं ते उत्तर येत नाहीये, परंतु ते उत्तर नाही आलं तरी त्याचा अर्थ आपण काढू शकतो. अर्थनिर्वचन आपण करतो तेव्हा आपण असं म्हणतो की दिस हायपोथेसिस इज रिजेक्टेड. की ह्या पद्धतीनं, नवीन पद्धतीनं शिकवण्यापेक्षा
नवीन पद्धतीनं केले गेलेले अध्यापन आणि पारंपरिक पद्धतीनं केले गेलेले अध्यापन यामुळे होणाऱ्या अध्ययनामध्ये कोणताही फरक किंवा अध्ययन निष्पत्तीमध्ये कोणताही फरक आढळून येत नाही. असं मी जर समजा परिकल्पना केली, ती जर परिकल्पना ऍक्सेप्ट झाली तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला नवीन पद्धत ही लागू करता येणार नाही. पण जर समजा ती परिकल्पना रिजेक्ट झाली की फरक नाही, हे रिजेक्ट केलं ह्याचा अर्थ फरक आहे, ह्याचा अर्थ नवीन तुमची जी काही पद्धती आहे अध्यापन पद्धती ती योग्य आहे आणि ती तुम्ही लागू करू शकता. म्हणजे ज्यावेळी आपण हायपोथेसिसचं टेस्टिंग करतो त्यावेळी आपल्याला नक्की रिझल्ट मिळतात आणि ते रिझल्ट दे आर नॉट जनरल रिझल्ट बट दे आर टेस्टेड थ्रू standard statistical techniques. So these things are very important in the experimental method that creates its superiority over all other methods. All the methods for research are important. म्हणजे कुठलीच एक मेथड चुकीची आहे किंवा कुठली एक मेथड कमी महत्वाची आहे किंवा कुठली एक मेथड जास्त महत्वाची आहे असं नव्हे, परंतु ह्या सगळ्या मेथड मध्ये जास्त आपल्याला रिझल्ट योग्य प्रकारे देणारी किंवा ज्याची विश्वासार्हता किंवा व्हॅलिडिटी थोडी जास्त आहे बिकॉज इट्स सायंटिफिक मेथड, म्हणून ही मेथड महत्वाची आहे हे आपण या सगळ्या प्रकरणामधून लक्षात घेतलं पाहिजे. सो दिस वॉज ऑल अबाउट द एक्सपेरिमेंटल मेथड. आय थिंक you must have understood it's online, so I cannot get your responses, and I think we have still 10 more minutes. If you want to ask something you can ask. Thank you. Thank you, ma'am. Session is open for discussion. Yes. Participants, please ask your questions or doubts. Good afternoon, ma'am. Good afternoon. It was a wonderful session, ma'am. Thank you so much. Thank you very much. Actually, there were so many options which have been given, so definitely getting in consultation with the guide, we can choose the best of it, and Yeah. the content will be helpful, ma'am. Thank you. You can call me afterwards also and ask me if you have any difficulty, and that is important thing that you must discuss with your guide. You must think of yourself that which method is useful for my research. That is very important. So experimental things also you can use, true experimental methods also you can use, and quasi experimental methods also you can use, but that you should use according to your topic. That is very important. Sure, ma'am. In my case, ma'am, it is a module which is being developed for the teacher training, and its effectiveness will have to be checked and validated and checked. So Yes. for that, generally, what do you suggest, ma'am? What method should be used? I cannot get your question. Ma'am, in my case, I'm developing one program for multiculturalism. Okay, Developing okay, multiculturalism sense for the CBSE teachers. So it is for around 400 plus teachers. So in this case, which method do you suggest, ma'am? Which topic you have selected? It is development of multiculturalism, ma'am. Development of multiculturalism. Okay, okay. Yes, ma'am. So you can use multiculturalism. Okay. So you can use pre-test, post-test design. You can give regarding some pre-test. You can give questions regarding the culture. Sure, ma'am. And then you can give the treatment to one group, Mhm. and then one group you can keep control like that, and then you can see the difference. Sure, ma'am. So it should be one. One student has of mine has done research on values. So you can refer to that. She has done, and as you have said, she is going to get the patent for that test. Oh, that's You good. can also do that. Thank you so much, ma'am. Okay. Ma'am, maybe get your number as well. Yes, my number is. Shall I type it over here? Yes, ma'am. In the chat box, it will be helpful.
Okay, I will type it over here. Yes, ma'am. Okay, Visible. are you able to see it? Yes, ma'am, it is visible. Okay. So you can ask me, and this PPT I will share with Pathak sir. You can get it, and if you have got any difficulty or any questions regarding this, you can ask me anytime. Sure, ma'am. Thank you so much, ma'am. Okay, thank you. Hello, ma'am. Hello? Yes, ma'am. Ma'am, I am using quasi experimental design. Okay, As per my topic, it is a comparative study between two classes. okay, The topic is skill-based cultural heritage education. okay, So I am comparing between two classes of Okay. secondary section. okay. So no randomization. Okay, Ji. yeah. That's good. As I have told you that these three methods you can use, but according to your topic and according to the situation. When randomization is not possible, you can use quasi-experimental. It is the name itself defines it that it is experimental, but it is quasi-experimental. Yes, ma'am. Yes. Thank you, ma'am. Okay. Thank you. मॅम हॅलो. हॅलो हा, सर. नमस्कार मॅडम. हा, नमस्ते. बोला की. मॅडम माझा किशोरावस्थेतील मुलांचा गैरवर्तनाचा अभ्यास असा टॉपिक आहे. बर. तर त्याच्यासाठी इफेक्टिव्ह कुठलं राहील? मी सध्या प्रश्नावली तयार केलेली आहे, ती डिस्ट्रीब्यूट पण केलेली आहे, काही ठिकाणाहून भरून पण घेतलेली आहे, पण निष्कर्षाकडे जाताना अनेक अडचणी येत आहेत. मग तुम्हाला प्रायोगिक पद्धती वापरायची आहे का सर्वेक्षण पद्धती वापरायची? सर्वेक्षण पद्धतीने. हा, प्रायोगिक पद्धत तुम्ही नाही वापरू शकत. मग अडचण काय येते सर्वेक्षण मध्ये? सर्वेक्षणामध्ये काय होतं मॅडम, की बऱ्याचदा दिलेले उत्तर हे तेवढे समर्पक नसतात. आणि ते गैरवर्तना बाबतीत काय आहे, प्रश्नावली हा फार मोठा प्रॉपर हे होणार नाही, कारण मुलं उत्तर देत असताना मुलांच्यासाठीच करत असाल ना तुम्ही शाळेतल्या हो किशोरवयीन. हो. मग ते काय करणार, ते मॅनिप्युलेट करून उत्तर देणार, म्हणजे ते खरी उत्तरं देणार नाहीत. तर तुम्हाला काय करावं लागेल, शिक्षकांसाठी पालकांसाठी अशा पण प्रश्नावली तयार करावी लागते. प्रश्नावली फक्त मुलांना देऊन हो उपयोग हो नाही. केलेत मॅडम तर मी तसे. तुम्ही मग ते त्यातून जे तुम्हाला उत्तर येतील ना, त्यांचे मित्र असं प्रश्नावली तुम्हाला करावी लागते. म्हणजे एका वर्गात देत असताना तुम्हाला फक्त त्या मुलालाच प्रश्नावली देऊन उपयोग नाही, वर्गातल्या इतर मुलांना सगळ्यांनाच द्यायचे की तुमच्या अमक्या मित्राबद्दल तू लिही, तमक्या मित्राबद्दल, असं करून ते करावं लागेल. तर तुम्हाला यू विल गेट ऑथेंटिक डाटा. अदरवाइज व्हॉट विल हॅपन, दे विल नॉट गिव्ह, सपोज दे आर मिसबिहेविंग, कन्फेस इट. कोण सांगणार ना की माझं म्हणून, किंवा तो मी चुकीचा असेल तर मी असं करतो म्हणून कोण सांगणार नाही. पण त्याचे मित्र, आई वडील, शिक्षक, शेजारी, असा तुम्हाला तो डाटा गोळा करावा लागेल. मगच तुम्हाला तो व्हॅलिड डाटा मिळेल. हो हो मॅडम. थँक्यू. हॅलो. हा सर. हॅलो. हा सर. हा मॅडम. हा सर. म्हणजे प्रायोगिक संशोधनाचे जे निकष आहेत हा, ते थोडं सांगू शकाल का, कशा प्रकारचे असावे? निकष म्हणजे काय तुम्हाला म्हणायचंय? म्हणजे प्रायोगिक पद्धती कधी वापरावी? प्रायोगिक संशोधन पद्धतीत जे निकष असतात संशोधनाचे, तर ते कसे असले? निकष म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, की कुठल्या गोष्टी वापराव्यात का काय? म्हणजे मला इट इज कन्फ्युजिंग. बरं ठीक आहे मॅडम, तुम्हाला नंतर फोन करतो मी. मग हो, चालेल. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. चालेल. हो. थँक्यू मॅडम. थँक्यू. ओके. हॅलो मॅडम. हा सर. मॅडम, माझा ना चिंता आणि आक्रमकता असा माझा विषयामध्ये निकषाचा आहे. बर. विषय असा की मराठवाडा विभागातील
कराटे आणि बॉक्सिंगच्या खेळाडूंचा हा चिंता आणि आक्रमकता या घटकांचा तुलनात्मक अभ्यास आहे. बर यासाठी जी प्रश्नावली जी मला जी अवेलेबल काय ती ज्ञानगंगावर वगैरे शोधणं झाली, पण आता ती प्रश्नावली जर आपल्या माध्यमातून जर भेटल्या काही प्रश्न काय कळलं नाही सर, आवाज नीट येत नाहीये. प्रश्नावली काय? मॅडम प्रश्नावली ज्या आहेत प्रश्नावल्या हा चिंता आणि आक्रमकता या घटकांचा तुलनात्मक अभ्यास असा विषय आहे माझा. कळलं. हो आज मी फिजिकल एज्युकेशन मधून PhD करतो मॅडम. बर तर यासाठी या संदर्भातल्या प्रश्नावल्या कुठं उपलब्ध होतील? हो. ते तुम्हाला ह्याच्यात नेटवरच बघायला पाहिजे सर. ज्ञानगंगा वगैरे शोधलं मॅडम, पण तिथं सापडत नाहीयेत. ठीक आहे, मी बघून सांगते. चिंता आणि आक्रमकता काय? ठीक आहे. ओके, बघून सांगते मी जर मला कुठे आढळल्या तर. एकूण सेशन खूप छान झालं मॅडम. खूप खूप आभारी. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. ठीक आहे. यस, डॉक्टर मेघा गुलवणी मॅडम यांनी अतिशय शॉर्ट मॅक्झिमम आपली जी रिसर्च मेथड मध्ये जी इम्पॉर्टंट एक्सपेरिमेंटल मेथड आहे ती डिटेल्स तुम्हाला सर्वांना ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. खूप चांगले आंतरक्रिया विद्यार्थ्यांना पीपीटी मॅडमनी अतिशय सुंदर पद्धतीने तुमच्या समोर मांडल्या की ज्यामुळे तुमची मॅक्झिमम कन्सेप्ट क्लिअर होईल. आपल्या HRDCच्या वतीने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने मी या कोर्ससाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केल्याबद्दल मॅडम यांचा मी खूप खूप आभारी आहे आणि याही पुढे त्यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य आपल्या कोर्सवर्कला लाभेल अशी या ठिकाणी आपण अपेक्षा व्यक्त करूया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने मॅडमचे मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर, सगळ्यांचे आभार. सगळ्यांनी छान पार्टिसिपेट केलं. आणि अजून काही असतील शंका तर आय विल बी व्हेरी हॅपी आणि आय विल बी व्हेरी हॅपी टू कम्युनिकेट विथ यू ऑल हिअर आफ्टर. ह्याच्यानंतर सुद्धा आपण भेटत राहू आणि आपण सगळेच जण वी आर इन द सेम फील्ड. त्यामुळं नक्कीच आपल्या एकमेकांना नक्कीच सहकार्य आणि आपल्या क्षेत्रामध्ये प्रगतीसाठी नक्कीच एकमेकांचा उपयोग होईल. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. पाठक सर खूप खूप धन्यवाद. मॅडम पुढे सुद्धा मला केव्हाही पार्टिसिपेट करायला बोलवलं तरी हरकत नाही. थँक्यू मॅम. थँक्यू. ओके, थँक्यू. सर एक विनंती होती सर, आज जर ग्रुपवर मिळेल तर खूप बरं होईल सर. हो, मॅडमनी पाठवले की तुम्हाला मिळून जाईल. आम्ही देते. ओके, मिळून मी जाईल. पाठवते. येस मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू. ओके, थँक्यू.